टेंडरच्या आमिषाने आदिवासी विकासमध्ये 8 लाखाची फसवणूक। नाशिक आदिवासी विकास विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी टेंडर मिळवून देण्याच्या आमिषाने 8,10,000ची फसवणूक केल्याची घटना घडली। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतीक पाटण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून संशयित बापू तुळशीराम शिरसाट या आदिवासी विकासमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जानेवारी 2023 ते 2024 या कालावधीत वेळोवेळी आदिवासी विकास विभागात तुम्हाला टेंडर मिळवून देतो असे आमिष दाखवून 8,10,000 रुपयाची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे।